आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे। आता मी चिखलठाणा परिसरातील XCD इंडिया लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीत जे आहे ते जवळपास 400 ते 450 कर्मचारी काम करतात। मात्र गेल्या काही दिवसापासून या कंपनीला गॅस पुरवठा मिळत नसल्यामुळे चक्क कंपनीने जे आहे ते कामगारांना अशा पद्धतीची नोटीस दिली आणि भविष्यात गॅस नाही मिळाला तर तुम्हाला काम थांबवावं लागेल असा स्पष्ट उल्लेख या नोटीसवर करण्यात आला आणि यामुळे जे आहे ते जवळपास 500 कुटुंब आता उघड्यावर आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून ही सगळी लोक जे आहेत त्या कंपनीत काम करतात। या कंपनीत जे आहे ते कलच तयार करण्याचं काम केलं जातं। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय अख्ख्या देशात युद्ध सुरू झालं त्यामुळे जे आहे ते अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे आणि अक्षरशः ही कंपनी जी आहे ते आता शेवटच्या घटका मोजते। आपण या ठिकाणी कामगारांसुद्धा चर्चा करणार आहोत नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांना कशा पद्धतीची नोटीस या ठिकाणी कंपनीच्या वतीनं देण्यात आली। काय सांगाल, कंपनीला गॅस मिळत नाही त्यामुळे जे आहे ते तुम्हाला नोटीस बजावण्यात आली, नेमकं त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे? 19/3/2026ला आम्हाला कंपनीने गॅस संदर्भात जे पुरवठा होत नाही त्यामुळे आम्हाला पुढील काळामध्ये कंपनी बंद राहू शकते याची आम्हाला एक सूचना दिली। पण आम्हाला असं म्हणणं आहे की बाहेर सगळ्या जनतेला जे काय घरगुती गॅस भेटतो, पण या जर इंडस्ट्रीला जर गॅस नाही भेटला तर त्यांचे घरं चालतील कसं काय? कारण येणारे हे 2-4 दिवसामध्ये कंपनीचा हा गॅस पुरवठा बंद होऊ शकतो आणि साऱ्या कामगारावरती उपासमारीची वेळ होऊ शकते ही। आणि यासाठी सरकारने कुठलं तरी धोरण ठरवून काही प्रमाणात जर काही 25% 30% जर पुरवठा जर केला तर ह्या सर्व कामगारांचे घरं चालतील, नाहीतर उपासमारीची मोठी वेळ येण्याची परिस्थिती आहे। यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन थोडासा पुरवठा जर सुरळीत जर केला तर कंपनी चालेल आणि सर्व याच्यावरती जे काही उपयोग करणारे जे काय बऱ्याचशा कंपन्या आहेत थोड्याशा त्या पण चालतील आणि लोकांचे घरं पण चालतील, ही आमची प्रशासनाला विनंती आहे। काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही इथं काम करत होते, आता अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला नोटीस बजावण्यात आलं? मागील 30 वर्षापासून मी या कंपनीमध्ये आहे आणि आम्हाला कंपनीने वेळोवेळी जे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्याबद्दल प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे। मी स्वतः आमचे HR मॅनेजर त्यांच्याबरोबर गेलेलो आहे प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला। आपले पालकमंत्र्यांकडे पण आम्ही गेलोत, पालकमंत्र्यांना पण रिक्वेस्ट केली। पालकमंत्र्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पण आदेश दिले होते। तसेच सांगा, सगळे प्रयत्न जे ते कंपनीने करून झालेत आणि शेवटी गॅस मिळत नाही म्हणून तुम्हाला नोटीस दिली। आता कामगार म्हणून काय भावना आहेत? कामगार म्हणून आमची एकच भावना आहे की जर गव्हर्नमेंट फक्त डोमेस्टिक गॅस देत असेल पण ते जर आमचं पेमेंटच नाही झालं, आम्हाला जर पगारच नाही भेटला तर आम्ही गॅस कुठून घेणार, नाही बाकीच्या जीवनावश्यक वस्तू कुठून घेणार? त्याच्यामुळे कंपनी चालली तरच बाकीचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, नाहीतर आमचे प्रॉब्लेम्स तसेच राहतील आणि आमच्यावर अक्षरशः पैसा नाही तर आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही देऊ शकणार, पुन्हा घर नाही चालू शकणार, प्रॉब्लेम्स सगळेच निर्माण होतील। निश्चित आपण बघतोय अशा सगळ्या ह्या समस्या आपण या ठिकाणी पाहतो। काय सांगा, ज्या पद्धतीने जे आहे ते गॅस नाही मिळाला तर काम थांबवावं लागेल, कामावरून कमी करण्यात येईल अशा कंपनी नोटीस दिलं। एकंदरीत कुटुंबात किती माणसं आहेत आणि कसा उदरनिर्वाह होतो या कंपनीवर? सर्वप्रथम देशाचे केंद्रीय मंत्री पेट्रोलियम मंत्री जे आहेत हरदीपसिंग पुरी, महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांना आम्ही तळमळीची विनंती करतो, प्रार्थना करतो की बाबा आज अमेरिका, इराक, इस्रायल यांच्या या संघर्ष युद्धामुळे आणि त्याचे परिणाम आपल्या देशामध्ये पण जाणवू लागले आणि आज कंपनीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली की या 2-3 दिवसामध्ये हीटिंग प्रोसेसमध्ये जे आहेत हार्डनिंग प्रोसेस, टेम्परिंग प्रोसेस हे गॅसवर चालतात आणि त्या प्रोसेस जर बंद झाल्या तर काम बंद होईल। काम बंद झालं तर निश्चितच कामगाराच्या कुटुंबाला आणि कंपनीला याचं मोठं नुकसान पाहायला मिळेल। तरी सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की बाबा लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, मार्ग काढावा अशी विनंती करू। काय सांगाल, काम बंद झालं तर पगार बंद होईल, काय अडचणीचा सामना करावा लागेल? बघा, सगळ्यांचं कुटुंब हे या कंपनीवरच चालू आहे। जर काम बंद झालं तर पगार बंद झाला तर सगळ्यांचं कुटुंब जागेवर थांबेल आणि सगळ्यांना एक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे जर कंपनी बंद पडली तर। निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या कामगारांच्या अडचणी होत्या। कंपनीने जे आहे ते कामगारांना सुद्धा नोटीस दिली की गॅस नाही मिळाला तर काम बंद करावं लागेल, त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी उभ्या राहावं लागणार आहेत। आपण बघतो आपल्या ठिकाणी एक हातात नोटीस आहे, या कंपनीने जे आहे ते
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला ही नोटीस दिली. खरं तर ही मनसेची संघटना आहे आणि आम्ही कंपनी का बंद करतो आहे, कामगारांना का नोटीस देते, असा सगळा उल्लेख जे आहे ते या नोटीसमध्ये पाहायला मिळतो. ही कंपनी चालू राहावी, LPG गॅस मिळावा यासाठी जे आहे ते या कंपनीनं काय काय प्रयत्न केले ते सगळे यावर लिहून झाले. मात्र अशा पद्धतीने जे आहे ते या कंपनीला गॅस मिळत नसल्यामुळं आता कामगारांवरसुद्धा उपासमारीची वेळ आगामी काळात येणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.